आज पुणे येथील विधान भवनमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांनी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील काही सरपंच देखील हजर होते। कलेक्टर साहेब व नगर विकास विभागाने गावांना व ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता PMRDA गावागावातल्या गायरान जमिनी वर्ग केल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अतिशय असंतोष दिसून आला। ही सर्व मंडळी आज या निर्णयाविरोधात निवेदन देण्यासाठी सकाळपासून विधान भवन परिसरात आले होते, परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी हे निवेदन न स्वीकारता संध्याकाळी मीटिंग संपल्यावर पाहू असे सांगून काढता पाय घेतला। त्यामुळे खेड तालुक्यातील 23 गावांच्या जमिनी PMRDA कडे वर्ग केल्याच्या निर्णयाविरोधात रोष दिसून आला आणि त्यांनी आपल्या भावना आपल्या टॉप न्यूज पुणे या चॅनलच्या समोर व्यक्त केल्या। पाहूया ते गायरान जमिनी वर्ग केल्याच्या प्रकरणात काय म्हणत आहेत ते। आज आपल्या या ठिकाणी विधान भवन मध्ये तुम्ही आलेला आहात। या ठिकाणी आज DCM पण आहेत, सुनेत्राताई पवार आहेत, कलेक्टर आहेत, विभागीय आयुक्त देखील आहेत। तर आपण काय निवेदन घेऊन आलेला आहात आणि त्या निवेदनाबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय कलेक्टर साहेबांनी 7/5/2026 रोजी जो निर्णय दिला, गायरान जमिनी हस्तांतरणाच्या संदर्भातला जो आदेश दिला गेला, तो आदेश देत असताना आमच्या ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचं माहिती न देता किंवा ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचं न विश्वासात घेता डायरेक्टली त्यांनी परस्पर जो निर्णय आहे तो डायरेक्ट PMRDA कडे तो गायरान जमिनी हस्तांतरण केले गेले। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की गायरान जमीन हस्तांतरण करताना 12 जुलै 2011चा जो शासन निर्णय अपेक्षित आहे, जो त्यांनी त्याची माहिती घ्यायला पाहिजे होती किंवा त्या शासन निर्णयाचं अवलोकन करायला पाहिजे होतं, तो कोणत्याही प्रकारचं शासन निर्णयाचे अवलोकन न करता कोर्टाच्या गाईडलाईन न पाहता डायरेक्टली नगर विकास विभागाच्या दबावाला बळी पडून डायरेक्ट संबंधितांनी आदरणीय कलेक्टर साहेबांनी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता, ग्रामसभेला विश्वासात न घेता डायरेक्ट ते जमिनीचं हस्तांतरण केलं गेलं। नगर विकास खातं सध्या उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आहे। यांच्याकडे आपण काय फॉलोअप्स केलाय का? नाही, त्या संदर्भात आम्ही वेगवेगळे निवेदन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच निवेदन आम्ही देण्यासाठी आज या ठिकाणी माननीय आयुक्तांकडे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याकडे आलो होतो, परंतु त्यांनाही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज या ठिकाणी वेळ मिळाला नसणार मला वाटतं। परंतु जर अशा स्वरूपाचा एक मोठा विषय आम्ही घेऊन या ठिकाणी सरपंच लोक या ठिकाणी येत असेल, किती लोक तुम्ही किती गावातले सरपंच या ठिकाणी आले? आमच्या राजगुरुनगर मधले सरपंच आहेत, ज्या गावं बाधित आहेत त्याच्यामध्ये PMRDA त्या जमिनीचं हस्तांतरण केलेलं आहे, ते त्या ठिकाणचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आमच्याकडे जवळजवळ 92 गावांच्या इलेक्शन लागलेले आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये काही लोक व्यस्त आहेत, प्रशासक बऱ्याच ठिकाणी आहे आणि प्रशासक असल्यामुळे काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। तरी पण आम्ही एक आत्मविश्वासानं आज या ठिकाणी किती हेक्टर जमीन गायरान जी आहे ती PMRDA कडे वर्ग झालेली आहे? पुणे जिल्ह्यातली जवळजवळ 2039 हेक्टर 2092.39 हेक्टर जमीन ही PMRDA कडे आदरणीय कलेक्टर साहेबांनी 7/5/2025च्या निर्णयानुसार हस्तांतरित केलेली आहे असं त्या ठिकाणी दिसतंय आम्हाला। परंतु गायरान जमीन जर कधी तुमच्या ग्रामपंचायतीकडे राहिली नाही तर तुमचं काय नुकसान होतं? सगळ्यात मोठं नुकसान आमच्या ग्रामपंचायतीचं होणार आहे। काय नुकसान? कारण परिस्थिती अशी आहे की भविष्यामध्ये आम्हाला जर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे पायाभूत सुविधा जर निर्माण करायच्या असल्यास, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमच्याकडे मुळातच जागा नाहीये आणि हे जर हस्तांतरण आमच्या परस्पर केलं किंवा आम्हाला विश्वासात घेऊन न केलं, ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन न केलं आणि केवळ धनदानग्यांच्या विकासासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या समाधानासाठी जर हे हस्तांतरण जर करणार असेल तर याला आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे। कारण भविष्यामध्ये मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना हे निवेदन द्यायला आलेलं आहात, त्यांनी पण जर कधी याच्यावर काय निर्णय घेतला नाही तर आपल्या ग्रामपंचायतीचं काय पुढे पाऊल असणार आहे? नाही, जर आता माझ्या माहितीनुसार, मला मिळालेल्या माहितीनुसार याच्यावरती निर्णय घेण्याचं काम चालू आहे आणि एक थोड्या दिवसामध्ये, एक 8 दिवसाच्या आतमध्ये निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहेत। कारण जे मला मिळालेली आत्ता माहितीनुसार की याच्यावरती बऱ्याच अंशी विचार सर्व मंत्रिमंडळामध्ये पण चालू आहे आणि यांच्या सगळ्यामध्ये निर्णय घेण्याचं काम चालू आहे। तुमचा प्रशासनावर विश्वास आहे? नाही, सध्या तरी प्रशासनावरती विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असं वाटतंय, पण जर प्रशासनाने
जर आमचा विश्वासघात केला तर मग मात्र या ठिकाणी जे आपण शाश्वत विकास म्हणतो, विकसित गाव म्हणतो, विकसित आपला भारत म्हणतो, त्या विकसित करण्यासाठी, समृद्ध पंचायत निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय गाव स्तरावरती, ग्राम स्तरावरती, आणि शासन मात्र आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये लंगड करायचं काम करतंय. ही जर अशी परिस्थिती जर असेल तर हे विकसित भारत कसा होईल? आम्हाला आमच्या परस्पर अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.